चालेल तुला? आवडेल. या खेळ लावतो जीवात स्वर्ग हा नवा. Once more! Once more! Once more! चालेल तुला? आवडेल. या खेळ लावतो जीवात स्वर्ग हा नवा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना धन्यवाद करतो. मित्रांनो, तुमच्या प्रेमामुळे आपल्या चॅनलवरती आज 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या. आणि मित्रांनो, जसे तुम्ही आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले आहेत, तसंच मित्रांनो 4000 घंट्याचा जो वॉच टाईम आहे तो देखील तुम्ही पूर्ण करसाल ही अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर आहेत ते व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, तर असे करू नका मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्या चॅनलवरचा वॉच टाईम लवकरच पूर्ण होईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पर्यंत आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचे. तर मी इथं स्पीड VPN वापरलेलं आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याचे ज्या फोटोवरती व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी इथं फोटो सिलेक्ट करून घेतो. यानंतर फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला एक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16 सिलेक्ट करायचं आणि येसवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला व्यवस्थित इथं झूम करून घ्यायचं आहे. फोटो व्यवस्थित झूम झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ओव्हरलेचे ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला इथे मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करा. व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोचे जे ड्युरेशन आहे ते तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे घेऊन यायचे आहे. तर अशा प्रकारे घेऊन आल्यानंतर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथं व्यवस्थित प्ले करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ प्ले करायचा आहे आणि तुम्हाला इथं बीट लावायचे आहेत. तर सिम्पली हा व्यवस्थितपणे इथं व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे इथं बीट चेंज होत आहे. तर इथं आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला स्प्लिट करायचे आहे. आणखी तुम्हाला पुढे स्क्रॉल करायचं आहे आणि इथं बघू शकता मित्रांनो, इथं आणखी एक बीट आपली चेंज होत आहे. तर सिम्पली आपण इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं फोटोला इथं स्प्लिट करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व जी बीट आहे ते तुम्हाला अशाच प्रकारे इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशा बीट इथे ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला येऊन तुम्हाला हा जो बीट व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ओपेसिटीचे ऑप्शन दिसून येणार आहे ऑप्शनमध्ये. तर त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि याची ओपेसिटी जी आहे मित्रांनो तुम्हाला इथं 0 करून घ्यायची आहे. याची ओपेसिटी इथं 0 केल्यानंतर तुम्हाला इथं हे जे फोटो दिलेले आहेत तर मित्रांनो ते फोटो तुम्हाला इथे चेंज करायचे आहेत. तर सिम्पली तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये इथं रिप्लेसचे ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो, तुम्हाला जो दुसरा फोटो टाकायचा आहे तर सिम्पली तुम्हाला दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे आणि व्यवस्थितपणे इथं झूम करून ठेवून द्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, 3ऱ्या नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो, तुम्हाला आणखी एक इथं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथं जे फोटो आहेत वेगवेगळे ते अशा प्रकारे तुम्ही इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथं सिम्पली सर्व फोटो इथून ॲड करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व फोटो इथून ॲड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, इथं फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला येथे PNG व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर PNG व्हिडिओ ॲड करायचा आहे तर तो मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या फोटोला लावायचा आहे. तर तुम्हाला दुसऱ्या फोटोला लावायसाठी तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲड ओव्हरली करायचं आहे. ॲड ओव्हरली केल्यानंतर तुम्हाला मी मटेरियलमध्ये हा व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे ॲड करायचा आणि थोडासा झूम करून घ्यायचा आहे. यानंतर इथं स्प्लिटचे ऑप्शन दिसून येणार आहे. तर स्प्लिटच्या ऑप्शनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं लाईट सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, हा व्हिडिओ व्यवस्थितपणे इथं ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला दुसरा नंबरचा जो फोटो आहे त्यावरती यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं येऊन जायचं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं डुप्लिकेटचं ऑप्शन दिसून येणार आहे. तर सिम्पली इथं डुप्लिकेटचे ऑप्शन तुम्हाला इथं शोधून घ्यायचे आहे
आणि सिम्पली तुम्हाला इथं डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो डुप्लिकेट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा इथं पेस्ट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथं सर्व बीटवरती हा व्हिडिओ व्यवस्थितपणे इथं पेस्ट करायचा आहे आणि व्यवस्थितपणे इथं लावून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मी इथं सर्व जो फोटोवरती हा व्हिडिओ इथं पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं सर्व फोटोवरती हा व्हिडिओ लागल्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत. तर सिम्पली तुम्हाला ॲनिमेशन लावण्याकरता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इन कॅटेगरी इथं झूम 1 हा तुम्हाला ॲनिमेशन दिसून येणार आहे. तर हा लावायचा आहे. तर याची स्पीड जी आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं फुल करून इथं लावून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं रॉक व्हर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन लावायचा आहे. याची सुद्धा स्पीड तुम्हाला फुल करायची आहे आणि इथं लावून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग राईट हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीडसुद्धा तुम्हाला इथं फुल करून याला व्यवस्थितपणे ॲड करायचं आहे. यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला सेम हाच इफेक्ट पुन्हा इथं लावायचा आहे स्विंग राईट आणि याची स्पीडसुद्धा तुम्हाला फुल करून याला लावून घ्या. यानंतर 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला आता रिपेल हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन इथे ॲड करून घ्या. यानंतर तुम्हाला लास्ट फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीने तुम्हाला रॉक होरिझॉन्टल हा जो ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायचा आहे आणि याची स्पीडसुद्धा तुम्हाला इथं फुल करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेले आहेत. यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत. तर सिम्पली तुम्हाला इफेक्ट लावण्याकरता इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बॉडी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथं हॅलो ब्लर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा इथं ॲड करून घ्या आणि इथं व्यवस्थितपणे इथं फोटोपर्यंत सेट करून घ्या. यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती इफेक्ट लावायचा आहे. तर सिम्पली त्यावरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बटरफ्लाय कॅटेगरी सिलेक्ट करून बटरफ्लाय हा जो इफेक्ट आहे हा लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे ॲड करून घ्या आणि याची लेंथ तुम्हाला एकदम व्हिडिओच्या एंडपर्यंत लावायची आहे म्हणजे सर्व फोटोंना. तर अशा प्रकारे सर्व फोटोंना इथं अप्लाय होऊन जाईल. तर मित्रांनो यानंतर तुम्हाला इथं PNG ॲड करायचं आहे. तर मित्रांनो PNG ॲड करण्याकरता ओव्हरलेवरती क्लिक करा, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला मी PNG दिलेला आहे तो PNG तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा PNG इथं ॲड करायचा आहे. तर PNG ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायचं आहे. यानंतर तुम्हाला आणखी एक इथं PNG व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्याकरता तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो PNG व्हिडिओ दिलेला आहे तर तो PNG व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं स्पीडचे ऑप्शन दिसून येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला लाईटन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे या PNGच्या वर सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं पूर्णपैकी एडिट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपलं वॉच टाईम कंप्लीट करसाल ही अशी आशा करतो.